आज मी रोजच्यापेक्षा थोडी लवकरच उठली होती, कारण आज मला जायचं होतं बाहेर. ते कुठे जाणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेनच. तर काल ना सोसायटीच्या जवळच ना एक टेम्पो आलेला, त्याच्यामध्ये ना हे टोमॅटो, कांदे, बटाटे आलेले. तर मी ना 2 किलो टोमॅटो घेतले होते तिथूनच आणि ते सकाळी ना व्यवस्थित डब्यामध्ये धुवून पॅक करून ठेवून दिले फ्रीजमध्ये. आणि इकडे बघा तांदळाच्या भाकरी बनवण्यासाठी ना पिठामध्ये उकळलेलं पाणी टाकून ठेवलेलं आहे साईडला मी. आणि सोबतच ना मी बनवणार आहे बघा वाटाण्याची भाजी. तर वाटाण्याची भाजी बनवण्यासाठी बघा कुकरमध्ये घेतला थोडासा कांदा तळून घेतला, त्याच्यामध्ये जे वाटण असतं ना आपलं कांदा खोबऱ्याचं ते टाकलं, त्याच्यामध्ये हळद, मसाला आणि टोमॅटो आणि चवीपुरतं मीठ टाकून व्यवस्थित शिजवून घेतलं. आता थोडंसं शिजण्यासाठी ना ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं बरं का, म्हणजे ना जो मसाला आहे ना तो करपत नाही. नंतर ना त्याच्यामध्ये मी वाटाणे टाकले आणि बटाटा मात्र सगळ्यांनाच आवडतो आमच्या घरी कडधान्याच्या भाज्यामध्ये, म्हणून मी त्याच्यामध्ये एक बटाटा पण कट करून टाकला. तर इकडं भाजीच्या 2-3 शिट्ट्या काढून घेतल्या आणि त्याच्यानंतर लगेचच ना मी घेतलेले आहे तांदळाच्या भाकरी करण्यासाठी. आणि माझ्याकडे ना पाणी जे आहे ना आंघोळीसाठी ते गॅसवरच गरम करावं लागतं, म्हणून एका साईडला कळशी ठेवलेली आहे. तर पटापट बघा तांदळाच्या भाकरी करून घेते. आज ना पीठ मस्तच आलेलं बघा, उतवणी असतं ना ते छानच आलेलं, त्याच्यामुळे भाकरी पण छान मऊ लुसलुशीत होत आहेत बघा. तांदळाच्या भाकरी ना मस्त कापसासारख्या होतात आणि कडधान्याच्या सोबत तर एकच नंबर लागतात. तर इकडं भाकरी झाल्या की लगेचच बघा विहानला मी जेवणासाठी दिलं आणि लगेचच ना सुटूलाही भरवण्यासाठी घेतलं, कारण सुटूला मला सोबत घेऊन जायचं होतं आणि विहानला मात्र स्कूलमध्ये पाठवायचं होतं. इकडं विहानचं जेवण वगैरे झालं, त्याला तयार वगैरे करून आम्ही स्कूलमध्ये पाठवलं. ते काही रेकॉर्ड केलं नाही मी. नंतर बघा मी सगळं म्हणजे स्वतः तयार झाली, सुटूलाही तयार केलं आणि आम्ही निघालो बघा जाण्यासाठी. तर आज मी चाललेली आहे बघा पेनला, कारण माझी ना एक एक्झाम आहे, ती एक्झाम देण्यासाठी मी चाललेली आहे पेनला. तर बसमध्ये जात होतो आणि बसमध्ये जसं काय आम्ही बसलो ना की मुसळधार पाऊस चालू झाला. तर असो त्याच्यानंतर बघा आम्ही इकडं पेनमध्ये रामवाडीला उतरलो आणि रामवाडीमधून ना पेनला जाण्यासाठी रिक्षा बुक केली. तर झालं काय माहिती आहे का, बसमध्ये बसल्यानंतर समजलं आम्हाला की बस पेनला जाणार नाही आहे, म्हणून आम्हाला रामवाडीला उतरावं लागलं. तर असो त्याच्यानंतर माझी एक्झाम वगैरे झाली, पेपर वगैरे सगळं काही व्यवस्थित झालं आणि नंतर मी बघा माणगावमध्ये आम्ही आलो. तर माणगावच्या स्टॉपमध्ये उतरलं ना की हे बलून तिथं दिसले समोरच आणि सुटूने हट्ट केला की मला हे बलून पाहिजेत. तर एकीला घेतलं की परत विहान रडणार म्हणून भांडणं होतील, म्हणून दोघांसाठी 2 घेतले. तर असो बघा घरी आल्यानंतर पण काही शांतता नाही. यांना डाळ भात पाहिजे होता, सकाळची भाजी पण होती, भाकरी पण होत्या, पण ह्यांना डाळ भात पाहिजे होता, म्हणून पटकन मुगाची डाळ आणि भात करून घेतला. माझा होता सोमवारचा उपवास, म्हणून मी एक ॲपलही खाल्ला. तर असो बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात आता उद्याच्या व्लॉग्समध्ये.